निश्चितच लाडकी बहीण योजना आणल्यानंतर ज्या काही महिलांच्या भावना, प्रतिक्रिया की नाही आम्हाला महायुतीसोबत, भाजपासोबत, देवाभाऊंसोबत राहायचं आहे आणि कुठेतरी आमची दखल घेतली ही भावना जाणवली. आणि आपण बघतो जेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झालेले आहेत तेव्हापासून महिलांना आत्मसन्मान देण्याच्या योजना ज्या केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या आहेत, खास करून देवाभाऊ सुद्धा नेहमीच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे असतात. त्यामुळे राज्यातील महिलांचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने त्या प्रयत्न करत आहेत त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा. तर एक चांगली संधी आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राज्याचा पूर्ण कौल बघितला तर चांगल्या म्हणजे कुणीही अपेक्षा केली नव्हती की एवढ्या जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील. पण 132 महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या देवाभाऊंच्या नेतृत्वात, आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आलेल्या आहेत. तर ह्या महायुतीच्या सरकारच्या योजना तळागाळापर्यंत जी काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे सगळ्या आलेल्या आहेत.